विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण नंबर 2 मधील आपण काही भाग अभ्यासला. त्यानंतरचा पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण जागतिकीकरणाच्या संदर्भातून आर्थिक आणि त्याचबरोबर राजकीय दृष्टिकोनातला जो काही विचार होता तो पाहिला. जागतिकीकरणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात जो बदल झाला, त्या बदलांचा भारतावर काय परिणाम झाला याचा अभ्यास करताना आपण आर्थिक घटकात झालेल्या बदलांचा भारतावर काय परिणाम झाला त्या दृष्टिकोनातून विचार केला. यामध्ये भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करू लागल्या, भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशातून भारतात येऊ लागल्या, व्यापार संकल्पनेमध्ये बदल झाला, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झाला, कुशल अकुशल एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर कामगार या ठिकाणी होऊ लागले, लहान उद्योगांवर त्याचा परिणाम देखील झाला. शेतकऱ्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ ही जागतिकीकरणाच्यामुळे मिळाली आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात देखील जागतिकीकरणाच्या संदर्भातून बराचसा काही बदल या ठिकाणी आपण पाहिला. या जागतिकीकरणामुळे लोकशाहीचे सध्या महत्त्व वाढलेले आहे. हे एक चित्र आपल्याला जागतिकीकरणाच्या माध्यमातून पाहावयास मिळाले. त्याचबरोबर या ठिकाणी आपण राज्याचे स्थान त्याचाही विचार या ठिकाणी केला. बिगर राजकीय घटक आणि मानवी हक्क या मुद्द्यांचाही आपण विचार या ठिकाणी केलेला दिसून येतो. याबरोबरच या मुद्द्यांच्या अनुसंधानात आपल्याला काही वरील सर्व गोष्टी तपशिलाने समजून घेण्यासाठी आपल्याला काही उदाहरणे उपयुक्त ठरतील असं मला वाटतं. त्यापैकी एका ठिकाणी आपल्याला सांगता येईल की भारत हा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय राजकीय आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद देश आहे. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचे पालन करावे लागते. पाकिस्तान बरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारामुळे तसेच बांगलादेशाशी केलेल्या फराक्का पाणी वाटप करारामुळे सिंधू आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नियमांचे भारताला पालन करावे लागते. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीनपीस यासारख्या संघटना मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारवर दबाव आणतात. काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत ॲम्नेस्टीने टीका केलेली दिसून येते. चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरले. या पर्यावरणासंदर्भातील आपत्तींना देशांच्या सीमेअंतर्गत ठेवता येत नाही, म्हणून युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोचू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे लागते. मोठ्या धरणांबाबत विरोध करण्यासाठी नर्मदाबादच्या आंदोलनाने जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलेले दिसून येते. जैतापूर आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष आणि NGO त्यांना विरोध करत असताना आपल्याला दिसून येतात. वरील सर्व प्रकरणांमध्ये राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान
दिले गेले आहे. राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानांची ही उदाहरणे आहेत. म्हणून असेही मानले जाते की आता राज्याचे कार्य कमी होत चालले आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे, आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानांमुळे राजकीय क्षेत्रात राज्याची भूमिका हळूहळू कमी होत चालली आहे. जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे? राज्य ही संकल्पना आज देखील महत्त्वाची आहे का? जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था आपल्याला राज्यव्यवस्था ह्या क्षेत्रात आपल्याला भूमिका हळूहळू बदलत चाललेली आहे आणि त्या अनुषंगानं राज्यव्यवस्था आता माघार घेत आहे का, हा एक प्रश्न आपल्याला आहे. आपण राज्याच्या मुख्य घटकांकडे बघूया. भूप्रदेश, सार्वभौमत्व, शासन संस्था आणि जनता हे घटक आहेत. आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे. आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी बोलतो. सार्वभौम शासन ही संकल्पना खरं म्हणजे देखील अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय कराराच्या जबाबदाऱ्यांमुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल, परंतु राज्याचे अधिकार आज देखील अस्तित्वात आहेत. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कांच्या आधारे नवीन राज्याची निर्मिती होत आहे. आपण आधीच्या प्रकरणात बघितल्याप्रमाणे त्याहून राज्याचा ऱ्हास होताना दिसत नाही, तर नवीन राज्य निर्माण होत आहे हे चित्र आपल्याला दिसून येते. जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्याच्या विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या ज्या काही राज्याच्या संस्था, नोकरशाही सारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत. या संस्थाच राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे ही कामे करू शकतात. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी देखील राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त, भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे ठरेल. त्यानंतर विचार प्रणाली बघूया. शीतयुद्धाच्या काळात विचार प्रणाली ही एक महत्त्वाचा घटक होता. राष्ट्राचे वर्गीकरण हे एकीकडे साम्यवादी किंवा समाजवादी तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे केले जात असे. सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोप राष्ट्र ही साम्यवादी तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे ही भांडवलशाही असे गट केले जात होते. विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता. विचार प्रणाली हा राजकीय होता. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचार प्रणालीनुसार आखली जात होती. उदाहरणार्थ पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचार प्रणाली, तिथे आपल्याला साम्यवादी अर्थव्यवस्था होती. अशा सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राथमिक स्थान होते. पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. तिथे अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले गेले होते. त्या काळात
भारतासारखी राष्ट्र ही लोकशाही समाजवादी असलेली राष्ट्र मानली जात होती. म्हणून तेथील अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योग होते. या व्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हटले जात असे. याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आज जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. ही या जागतिकीकरणाच्या युगात एक प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. परंतु सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाही. त्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून असते. आपण काही उदाहरणे बघू. अमेरिकेत भांडवलशाही विचारप्रणालीबरोबरच भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. म्हणून त्याचे वर्णन हे भांडवलशाही बाजारपेठीय व्यवस्था असे केले जाते. पश्चिम युरोपीय राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे. म्हणून त्याचे वर्णन हे कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. चीनी राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचारप्रणाली मानते. परंतु 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत बदल झालेला दिसून येतो. आज चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. भारतात आपण बाजारपेठीय अर्थव्यवस्था हा शब्द वापरत नाही. आपण आर्थिक उदारीकरण हा शब्दप्रयोग वापरतो. तंत्रज्ञान दुसरा या ठिकाणी असलेला मुद्दा. 1990च्या दशकात जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणलेला आपल्याला दिसून येतो. आपण भारतातील प्रसारमाध्यमात कसा बदल झाला ते आता पाहूया. 1990मध्ये CNN हे भारतात प्रवेश केला. परदेशी चॅनल येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन हे एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनची चॅनल्स बघू शकत होतो. साधारणतः एका दशकात भारतात अनेक सरकारी आणि खाजगी चॅनल्स सुरू झाली. उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटिना याच्या साहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले. संप्रेषणाच्या इतर साधनांमध्ये देखील बराच बदल घडून आला. पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे. तातडीच्या कामासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये या ठिकाणी जात असत. आपल्या शहराबाहेर टेलिफोन करण्यासाठी ट्रंक कॉल ही पद्धत होती. त्यानंतरच्या काळात या ठिकाणी STDची पद्धत सुरू झाली. आज मोबाईलचा सर्वत्र वापर होताना दिसून येतो. मोबाईल फोन हे सरकारी तसेच खाजगी कंपन्यांना उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेटची क्रांती होय. जगात कोणतीही कुठेही कसलीही गोष्ट तात्काळ संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. विचार, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार कोठेही करणे यामुळे शक्य झाले आहे. इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झाली आहे. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. मोबाईल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशाच्या
सीमांना बांधील नसते. त्यामुळे सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, मग त्याचे स्वरूप हे NGOचे असेल, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचे असेल किंवा गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांचे असेल, यांच्या वाढीस मदत होते. या सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्यांना अवघड आहे. आता हे तुम्हाला माहीत आहे का, इजिप्तमधील अरब स्प्रिंग या क्रांतीला फेसबुक क्रांती असे संबोधण्यात येतात. अरब स्प्रिंग चळवळीचे स्वरूप काय होते आणि त्याचे सोशल नेटवर्किंगचा कसा वापर केला गेला हे तुम्ही शोधू शकता. आता सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. आता जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. हे वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आपल्याला दिसून येतो. आधुनिकीकरण, पाश्चात्यीकरण, सेक्युलरायझेशन्स ही मूल्य पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागली आहेत. लोकांच्या वैयक्तिक जीवनावर त्याचा प्रभाव दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झालेला दिसून येतो. बर्गर, पिझ्झा, वडापाव इत्यादी फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसून येते. नाताळ, दिवाळीसारखे सण देखील आपण या ठिकाणी साजरे करताना दिसतो. तर ते साजरे करत असताना आपल्याला बऱ्याच वेळा या ठिकाणी काही गोष्टी त्यांच्या पाश्चिमात्य गोष्टी आपल्याला त्यावर पडलेला दिसून येतो. त्याचबरोबर आता मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारख्या नवीन कल्पना पुढे येत असताना आपल्याला दिसून येतात. ही वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालण्याची पद्धत किंवा त्याकडे असलेला कल आपल्याला दिसून येतो. याच अनुषंगानं या ठिकाणी समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा आणखीन एक भाग आहे. शहरीकरणामुळे पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झाला होता, त्यात व्यक्तिवादाने भर घातली आहे. आज आपण मला प्रायव्हसी पाहिजे किंवा ही माझी खाजगी जागा आहे अशा स्वरूपाचे उद्गार अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत ऐकतो. तसेच क्रेडिट कार्डमुळे आपल्या आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसून येते. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आपल्याला दिसून येतात. तरुणांसाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते. आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जोडले गेलो आहोत. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अधिक रोजगार निर्मिती केली जात आहे. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात होत आहे, कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. सरकार कितीही प्रमाणात सेवा उपलब्ध करू शकते, यावर आर्थिक मर्यादा आहेत. जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आपल्याला दिसून येतात. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती या ठिकाणी आहे. त्याचबरोबर स्थानिक उद्योगधंदे, विशेषतः लहान उद्योग हे जागतिकीकरणाच्या स्पर्धेमुळे नष्ट होतील की काय अशी ही भीती आता या ठिकाणी आहे. शेतीच्या क्षेत्रात देखील लहान शेतकरी, किरकोळ जो काही शेतकरी आहे तो मोठ्या कंपन्यांची स्पर्धा करू शकणार नाही. खरे पाहिले तर भारताची सर्वात महत्त्वाची समस्या ही मनोवृत्ती आणि मानसिकतेची आहे. भारताने
परकीय भांडवल आणि व्यापार या साम्राज्यवादाच्या इतिहासाशी जोडला आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता आणि स्वावलंबन आहे. भारतात साम्राज्यवादाविरोधी विचारप्रणालीच्या आधारे उदारीकरणाच्या संकल्पनेला विरोध केला जातो. भारतातील साम्यवादी आणि भांडवलशाही उदारमतवादाचा विरोध करताना साम्यवादी विचारवंतांचा विरोध हा विचारप्रणालीच्या आधारावर असतो. तर गेली अनेक वर्ष पारंपरिक पातळीवर संरक्षण मिळालेले भांडवलशाह आता ते संरक्षण जाईल म्हणून विरोध करतात. शेवटी आपल्या मूलभूत मूल्यांचे संरक्षण करणे, कल्याणकारी व्यवस्था राबविणे आणि परिवारातील तसेच वंचित लोकांचा सांभाळ करणे हे राज्याचे कार्य असते. आजही जागतिकीकरणाच्या युगात राज्याचे हे एक महत्त्वाचे कार्य या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येते. या अनुषंगानं आपण या प्रकरणामध्ये या गोष्टींचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. हे प्रकरण जे काही आपण अभ्यासलं, प्रकरण काही प्रश्न स्वाध्याय म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहत आहात, तर ते स्वाध्याय म्हणून त्या ठिकाणी सोडवा. तुम्हाला याबरोबरच स्लाईड या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याचा हे PDF फाईलमधून त्या बघा. त्या PDF फाईलमध्ये तुम्हाला हे स्वाध्याय कोणते आहेत त्याचा विचार करून ते सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्हाला काही PDF फाईलमध्ये काही प्रश्न पण दिलेले आहेत, ते प्रश्न उत्तरं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केल्यास या प्रकरणातला हा अभ्यास चांगल्या रीतीने तुम्ही करू शकता. या ठिकाणी आपण आज या ठिकाणी थांबूया आणि तुम्ही तुमच्या घरीच स्वस्थ राहा, मस्त राहा आणि घरीच अभ्यास करा. तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. या ठिकाणी बरंचसं तुम्ही या ठिकाणी बरंचसं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्या अनुषंगानं तुमचा हे 2 प्रकरणं या ठिकाणी तुम्ही केलेले दिसून येतात. त्याचा विचार या ठिकाणी आपण करूया. तर या ठिकाणी आपण थांबत आहोत. मित्रांनो, पुढच्या दृष्टिकोनातून आपण जो काही अभ्यास या ठिकाणी तुम्ही समजून घेतला आहे असं गृहीत धरूया आणि आपण आता या ठिकाणी धन्यवाद.